पुलाच्या सपोर्टसाठी बाजूने साईड पट्टी भरताना लावलेली माती, ती माती पावसानं वाहिलेली आहे. कुठला पूल खचलाय हे मुळात सत्य नाही. दुसरा विषय की आज माझी पाहणी झाली, काल पाऊस आला, पावसानं काही ठिकाणी पाणी साठलेलं होतं. हायवेचं नवीन काम करताना काही ड्रेनेज सिस्टम ब्रेक झालेले आहेत किंवा काही ठिकाणी पाईपचं नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात आज पाहणी केली आणि त्या सगळ्या पाईप बदलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाखरीच्या तळावर पाणी साठू नये, किंवा रस्त्यावर कुठे पाणी साठू नये याची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न आम्ही सूचना आज दिलेल्या आहेत. दुसरा विषय आपल्याला होता की जे 2 पूल आपण मागची आपली आढावा बैठक झाली तेव्हा आपण पाहणी केलेली होती, तेव्हा प्रचंड काम त्या पुलांचं राहिलेलं होतं. ते काम युद्ध पातळीवर वारीच्या अगोदर संपवण्याचा संकल्प होता. मला आज आनंद आहे की दोन्ही पुलाचं काम आम्ही अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. एक पूल तर वाहतुकीसाठी चालू झाला. दुसऱ्या पुलाचं काम आपण बघितलं की एक्झिस्टंट कॉन्ट्रॅक्टर जो होता तो 2-3 वर्षापासून करतोय, काम संपत नव्हतं. तेव्हा मी आमच्या एका सहकारी कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली की त्याच्या मदतीला तू ये. मला त्याही कॉन्ट्रॅक्टरचं मनापासून कौतुक आहे, त्याचं अभिनंदन पण करेन, आभार पण मानेन की त्यांनी स्वतःच्या खर्चानं एवढी मोठी यंत्रणा उभी करून इथं आणली आणि तो पूल आज कंप्लीट झालाय. आज दोन्ही पुलावरनं वारी सुखाने वारी येईल, आनंदाने वारकरी येतील अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली. त्यामुळं वारीच्या तयारीच्या अनुषंगानं जे जे प्लॅन केलं होतं त्या प्लॅननुसार सगळी कामं आता होताना आपण सगळे पाहतो. कॉरिडॉर विरोधी काल बैठक झाली, त्यांनी मुख्यमंत्र्यांना काय दिलेलं आहे, त्या दिवशी एका आषाढी एकादशी दिवशी परिसर बंद ठेवू असा इशारा दिलाय. आता आपली त्यांच्याबरोबर चर्चा झाली, काय कॉरिडॉर बाधितांच्या सोबत आमच्या खूप सकारात्मक चर्चा झाली. रागापोटी त्यांनी काही भावना व्यक्त केलेल्या होत्या, पण तसा त्यांचा विचार अजिबात नाही. अवश्य त्यांच्या काही अडचणी आहेत, काही पाठीमागच्या पुनर्वसनाच्या संदर्भातल्या त्यांच्या काही अडचणी आहेत. कॉरिडॉर संदर्भात फार त्यांची अडचण आहे अशातला विषय नाही, परंतु त्यांच्या काही शंका आहेत, त्या शंकांचं उत्तर त्यांना अपेक्षित आहे. काही शंकांची आमची चर्चा झाली, त्यांना उत्तर आम्ही दिलेलं आहे. काही शंकासोबत त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा करायची आहे. तोही वारी झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना शिष्टमंडळाने भेटू, चर्चा होईल आणि ते सगळ्या लोकांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदाने ते मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत करतील. पण मी एक शब्द त्यांना दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथल्या एकाही माणसाचं कसल्याही पद्धतीचं नुकसान करून कॉरिडॉर उभं करणार नाही हा शब्द दिलेला आहे. जोपर्यंत इथल्या प्रत्येक नागरिकाचं समाधान होत नाही तोपर्यंत कॉरिडॉरचं काम चालू होणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचं समाधान करण्याचा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही, त्या दृष्टीनं कलेक्टर महोदय बाकी पुढची कारवाई करतील. आदेश असेल शासनाचा किंवा प्रशासनाने काढलेला तो कुठेतरी मोडीत काढलेला आहे. काल बराचसा गोंधळ झालेला आहे. सत्ताधारी आमदार मंत्री तो नियम तोडत आहेत. काल झालेली घटना आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना हात जोडून सांगेन की आपण सगळेजण वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत, आपण सगळेजण विठुरायाचे भक्त आहोत. तेव्हा आलेल्या वारकऱ्यांचं दर्शन वेळेत व्हावं, त्यांना सुखानं घरी जाता यावं, त्यांना कमीत कमी प्रतीक्षा करायला लागावी, या दृष्टीनं वारकऱ्यांची काळजी घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे VIP दर्शन बंद करण्याचा, त्या निर्णयाची अंमलबजावणी सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी करावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं माझ्या सगळ्या सहकार्यांना आहे. प्रोटोकॉल प्रमाणे ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या नक्की आम्ही करू, परंतु प्रोटोकॉल तोडून किंबहुना VIP दर्शनाच्या बाबतीत जर कोणी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर नाईलाजानं का होईना पण त्यांच्यावर कारवाई करायला लागेल याची सगळ्यांना माहिती असावी अशी माझी विनंती आहे. काल झाल्या घटना गैरसमजातून झाल्या असतील. आदरणीय सुधीरभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचाही मी मनापासून क्षमा मागेन.
या ठिकाणी दर्शन घेताना काय अडचण आली असेल तर ते मोठ्या मनाने माफ करतील, कारण ते शेवटी पंढरीच्या विठुरायाचे भक्त आहेत. त्यामुळे मोठ्या मनाने ते सगळ्या गोष्टी स्वीकारतील अशी माझी भावना आहे. पण याच्या पलीकडे मी पुन्हा सांगतो, आज कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टर महोदयांनी आदेश काढलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत यामध्ये कुठलेही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. SP आहेत, कलेक्टर आहेत, बाकी सगळी व्यवस्था आहे. मंदिर प्रशासनाला सुद्धा आमच्या सक्त सूचना आहेत. मंदिर प्रशासनाचा आभार मी सातत्याने मानत असतो, आजही मानेन, पण त्यांनाही सूचना आहेत की VIP दर्शनाच्या बाबतीत कुणाचाही आग्रह मान्य करू नका. आणि आपण ज्या पद्धतीने मागच्या वर्षी वारकऱ्यांचे दर्शन सुखकर केलं, 12-14 तासाचं दर्शन आपण 3-4 तासात आणलं आणि वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतलं, त्याच पद्धतीने याही वर्षी आपण वारकऱ्यांना आनंदही दर्शन देऊ. स्वच्छतेचं सध्या व्यवस्थापन करतो, पण वारीनंतर सुद्धा अशा प्रकारची स्वच्छता वाळवंट असं शहरात करण्याची नागरिकांची तुमच्याकडे मागणी. आणि याला कॉमन कधी आहे प्रोग्राम सर? आता सफाई अभियान तर आम्ही करूच, म्हणजे आता 2-3 दिवसात आम्ही करू सफाई अभियान. परंतु सफाई अभियानाच्या अगोदर आम्ही अभियान राबवलेलं आहे. आज गाव स्वच्छ आहे. कलेक्टर महोदय आपण बघतो रस्ता एक रस्ता सोडला नाही त्यांनी की त्या ठिकाणी जात आहेत, स्वच्छतेची काळजी घेत आहेत. पण खास करून मी तुम्हाला सांगेन, तुम्ही आता जेव्हा तुमच्याकडे वारी येईल तेव्हा बघा, वारी पुढे गेल्यावर वारीच्या मागेही स्वच्छतेची आमची टीम आज काम करते. त्यामुळं वारी ज्या ज्या मार्गावरून जाते तिथेही साथीचा कुठला रोग येणार नाही. आणि पंढरपूर शहरातनं वारी गेली तर तरी इथेही साथीचा कुठला रोग येणार नाही. अशा पद्धतीची स्वच्छता प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. नगरपालिका स्वच्छता करते. नगरपालिकेसोबत आम्ही अतिरिक्त बळ या पंढरपूर शहरासाठी स्वच्छतेसाठी दिलंय आणि वारीच्या सोबत सुद्धा स्वच्छता करणारे लोक आम्ही वारीसोबत ठेवलेले. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. वारी म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही असलेल्या सुविधातून काही डिस्कवरी असेल असे पण चॅनल. नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अगदी आळंदी आणि देहूपासून वारी निघाली, ज्या ज्या भागात रस्त्यावरनं आपल्या वाऱ्या निघत आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकऱ्यांच्या स्वच्छतेचा विषय असेल, स्वच्छतागृहापासून असेल, आंघोळीपासूनचा असेल, मुक्कामाचा असेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरोग्याच्या सेवा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसामध्ये वारकऱ्यांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही 50,000 रेनकोट सुद्धा आम्ही खरेदी केलेले आहेत. त्यातले काही आम्ही पावसात दिले. उर्वरित जर पाऊस चालू झाला तर त्याही लोकांना आम्ही रेनकोट, चांगल्या क्वालिटीच्या रेनकोटची व्यवस्था करतोय. मुक्कामासाठी मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्राची व्यवस्था आपण पाठीमागच्या वर्षीपासून केलेली आहे. त्या वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची सोय आहे, मेडिकल ऑन व्हील आहे, तिथे हिरकणी कक्ष आहे, तिथं महिलांचं स्नानगृह आहे, तिथं आलेल्या भाविकांना भजन कीर्तनाची सोय आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देतोय. त्यांच्या झोपण्याची सोय आहे. या सगळ्या गोष्टी आपण वारकऱ्यांना देतोय. त्यामुळे आलेल्या आमच्या वारकऱ्यांची वारी सुखाची समाधानाची झाली पाहिजे, या सूचना जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी जमिनीवर आम्ही करतो. गेल्या उड्डाणपुलाचं काम होणार, तर तिथं खड्डे असलेले खड्डे बुजवणे अपेक्षित होते, पण त्याच्यावर डांबरीकरण केलेलं आहे. ते सुद्धा 3 दिवसातच त्याला खड्डे पडाले. 40 लाख रुपये खर्च करून रस्ता डांबरीकरण केलं आणि त्याला 3 दिवसात खड्डे पडाले. एवढं निकृष्ट काम चालू आहे. तुम्ही जरा थोडं लक्ष द्यावं. आपण काळजी करू नका, कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही. असं चुकीचं काम स्वीकारलं जाणार नाही. अशा चुकीचं कामाचं बिल काढलं जाणार नाही. त्यामुळं कामाची क्वालिटी तपासली जाईल. काम चांगलंच करायला लागेल. इथं कुणी जरी काय म्हणलं तरी चांगलं काम करायला लागेल. कुणी माझ्या निषेधाचे ठराव घेतले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. मी विठुरायाची सेवा करत असताना, मी चांगलं काम करत असताना कुणी शिव्या दिल्या तरी मला फरक पडणार नाही. त्यामुळे मी माझं काम आहे ते मी इमानदारीनं करणार. आणि मला माहिती आहे मी इमानदारीने विठुरायाची सेवा करतोय, नगरीची सेवा करतोय. विठुराया माझ्यासोबत आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय त्याला अधिकचं महत्त्व देण्याची आवश्यकता.